अशा मानसिकतेत सप्ताहाची व्याप्ती वाढली, त्याला योग्य असा आकार आला, सोयीसुविधाही उपलब्ध झाल्या. सप्ताह मोठ्या स्वरूपात होऊ लागला. सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी शके 1907 म्हणजेच 1985 साली परसोळा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे जो सप्ताह घेतला तो अतिशय नियोजनबद्ध होता. त्यानंतर प्रत्येक सप्ताह घेणाऱ्या यजमान गावास वाटे आपणही यापेक्षा मोठा सप्ताह घ्यावा. अशा पद्धतीने सप्ताहाचे स्वरूप विस्तारत गेले. पुढील सप्ताह कुठल्या गावाला घ्यायचा हे 6 महिने आधी गावात सांगितले जाते. त्यानंतर गुरु परंपरेला अनुसरून पुंतांबा येथे आषाढ वद्य एकादशीच ते जाहीर केले जाते. पण सप्ताहाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी 2008 झालेल्या सप्ताहास पुढील सप्ताह वरखेड तालुका गंगापूर येथे होईल असे नारळ देऊन टाकले. सर्व भक्तांना आश्चर्य वाटले की गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात इतिहासात असे पहिल्यांदा झाले की ह्याच सप्ताहात पुढील सप्ताहाचे नारळ दिले गेले. 19 मार्च 2009 साली महंत नारायणगिरी महाराज अनंतात विलीन झाले. त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताह घेतला. जणू गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना चाहूल लागली होती म्हणून आपल्या शिष्यासाठी सप्ताहाचे स्थान नेमून घेतले. गिरी महाराजांनी 2009 साली झालेल्या वरखेड येथील सप्ताहातच उपस्थितांचे मन मोहून घेतले. अभ्यासपूर्ण कीर्तन, नम्र स्वभाव, नेहमी चांगला विचार करण्याची वृत्ती, त्यामुळे जनता जनार्दनांनी महंत रामगिरी महाराजांना आपलेसे केले. ते गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे शिष्य असल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान मोठे होते, अभ्यासू आहेत. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाण, यामुळे रामगिरी महाराज हे सांगतात की संसारात परमार्थ शोधा. विज्ञानवादी 21व्या शतकात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. सद्गुरू गंगागिरी महाराजांची परंपरा खऱ्या अर्थाने रामगिरी महाराज पुढे नेत आहेत. प्रत्येक सप्ताह हा आधीच्या सप्ताहापेक्षा मोठा होत आहे. भाविक भक्त श्रद्धेपोटी येत असतो. त्यांची गंगागिरी महाराजांपासून महंत रामगिरी महाराजांपर्यंत अपार श्रद्धा असते. परमेश्वर काही तराजू एका बाजूला झुकू देत नाही, तो पारडे समान राखत असतो. जेवढ्या प्रमाणात वाईट घटना घडतात, आतंकवाद वाढतो, व्याभिचार वाढतो, स्वार्थ वाढतो, त्याच प्रमाणात श्रद्धा, सदाचारी वृत्ती, सहिष्णुता वाढत असते. सर्व भक्त अद्वैत तत्वाने एकमेकांकडे जोडले जात असतात. म्हणून सप्ताहाची आवश्यकता आहे, मोठमोठ्या सप्ताहांची अपेक्षा आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी दिलेल्या आध्यात्मिक पताका महंत रामगिरी महाराज अविरत पुढे नेत आहेत. सप्ताहातील कार्यक्रमांसंबंधी माहिती. सप्ताहासाठी लागणारी जागा 200 ते 250 एकर. अखंड हरिनाम सप्ताहात 4 प्रहर असतात. त्या प्रत्येक प्रहरातील गावांची यादी. प्रथम प्रहर सकाळी 6 ते 9. गंगापूर तालुक्यातील गावे रांजणगाव, नरहरी, पोटूळ, मुद्देश वाडगाव, वरखेड, वाहेगाव, काठपिंपळगाव, अकुली वाडगाव, आमिनाबावाडी, नांदेडा, नांगरे बाभुळगाव, घोडेगाव, शिरेसायगाव, मालुंजा खुर्द, शिरसगाव, शिवणा. श्रीरामपूर तालुक्यातली गावं सरला, खोकर, माळेवाडी, उंदीरगाव, जाफराबाद, गोवर्धन, वळदुंबरगाव, खानापूर, नायगाव, मातुलठाण, रामपूर, भामाठाण, महांकाळ वाडगाव, वडाळा महादेव, निमगाव खैरी, भवानी वाडगाव, ब्राह्मणगाव बेताळ, कमालपूर, गोंदवणी व भोकर. वैजापूर तालुक्यातील पहिल्या प्रहारातील गावे किरतपूर, नगिना पिंपळगाव, महालगाव, खंबाळा, टेंभी, चांदेगाव, येलम वस्ती, भीमगाव, गाढे पिंपळगाव, थोर वाघलगाव, नागमठाण, बल्लाळी, सागज, एकोणी सागज, वैजापूर, कापूसवाडगाव, डांग पिंपळगाव, दहेगाव, ढोकनांदूर, हणमंतगाव, भालगाव, नादी, शिवराई, गोळवाडी, पालखेड, शनिदेवगाव, जातेगाव, माळी घुगरगाव, पाणवी बुद्रुक, वक्ती, शिरसगाव, सावखेडगंगा, चिंचडगाव, उकलगाव, घायगाव, बाभुळगाव, गंगा, कणज सागज, शेळके वस्ती, नांदगाव, अवलगाव. राहुरी तालुक्यातील प्रथम प्रहरातील गावे
मल्हारवाडी, खोडसरगाव, गुहा, चिंचोली, मुसळवाडी, ब्राह्मणगाव भांड, देवळाली प्रवरा, पाथरे खुर्द, टाकळी मिया. राहाता तालुक्यातील प्रथम प्रहारातील गावे खंडोबावाडी, रांजलखोर, नांदूर, वाकडी. येवला तालुक्यातील प्रथम प्रहारातील गावांची नावे भायखेळा, देवठाण, धामोडे, खामगाव. कन्नड तालुक्यातील प्रथम प्रहारातील गावांची नावे जोड, बोरसर, देभेगाव, अंतापूर, देवळाणे. कोपरगाव तालुक्यातील देरडे, कोऱ्हाळे. नांदगाव तालुक्यातील वडझी, खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी, आखतवाडा. नेवासा तालुक्यातील घोगरगाव. दुसरा प्रहर असतो सकाळी 9 ते दुपारी 12पर्यंत. या दुसऱ्या प्रहरातील वैजापूर तालुक्यामधील बाजाठाण, वीरगाव, कदमवाडी, संवतगाव, लाख खंडाळा, आगर सायंगाव, सटाणा, जांबरगाव, सिद्धापूरवाडी, म्हस्की, फकीराबादवाडी, लाडगाव, महादेववाडी, दत्तवाडी, हरदेगाव. श्रीरामपूर तालुक्यातील दुसऱ्या प्रहरातील गावे गोंडेगाव, गळणीम, मुठेवाडगाव, खिरडी, गुजरवाडी. येवला तालुक्यातील दुसऱ्या प्रहरातील गावे आडेसुरेगाव, गारखेडे, कोमटगाव विठोबाचे, नेहारखेडे, आंदरसूल, गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे बुद्रुक, तळेवाडे, डोंगरगाव, कोळम बुद्रुक, विठ्ठलवाडी, वाघळे, भारम, कोळम खुर्दुक, भुलेगाव, पिंपळखुटे खुर्दुक, नानसरे, अडगाव चौथावा, देवदरी, खरवंडी, बैरोबावाडी, पांझरवाडी, वळदगाव. कोपरगाव तालुक्यातील काही गावे खंदेकासली, पडेगाव, शिंदेवाडी, पोहेगाव, देरडे, चांदवड, कोपरगाव, बोरोबानगर, संवत्सर, शिंगणापूर, कान्हेगाव, हनुमंतवाडी, साखरवाडी, रामवाडी, करंजी, टाकळी, माळेगाव, थडी, धारणगाव, माहेगाव, देशमुख. संगमनेर तालुक्यातील दुसऱ्या प्रहरामध्ये चोरकोठे गावातील टाळकरी आहेत. तर नांदगाव तालुक्यातील जळगाव गावातील टाळकरी आहेत. सिन्नर तालुक्यातील सायाळे गावातील टाळकरी आहेत. गंगापूर तालुक्यातील दुसऱ्या प्रहरातील गावे होती कनकपुरी, नवाबपूरवाडी, सिद्धपूरवाडी, शिंगी पिंपरी, जामगाव, दायगाव, वजनापूर, बुट्टेवाडगाव, धामोरी खुर्द, सावंगी, आगाठाण, भामाठाण, शंकरपूर, खुलताबाद, कान्होबावाडी, गंगापूर, शिंदेवाडी, सिद्धनाथ, वाडगाव. नेवासा तालुक्यात दुसऱ्या प्रहरामध्ये पाचेगाव येथील टाळकरी आहेत. राहाता तालुक्यातील सावळी विहीर, लोहगाव, विठ्ठलगाव येथील टाळकरी आहेत. कन्नड तालुक्यातील दुसऱ्या प्रहारात हसनखेड्यातील टाळकरी आहेत. तर दुसऱ्या प्रहारासाठी परभणी तालुक्यातून औंढा नागनाथ येथून टाळकरी आहेत. तिसरा प्रहर हा दुपारी 12 ते 3 असत. त्या तिसऱ्या प्रहरासाठी कोपरगाव तालुक्यातून बोधेगाव, साळगाव, आपेगाव, तिळवणी, धोत्रे, भोजने, लवकी, देहगाव, बोलके, तळेगाव, मळे, खोपडी, उकडगाव, घायेगाव, शिरसगाव येथील टाळकरी आहेत. तर श्रीरामपूर तालुक्यातून तिसऱ्या प्रहारासाठी शिरसगाव व कारेगाव येथून टाळकरी आहेत. तर संगमनेर तालुक्यातून तिसऱ्या प्रहारासाठी प्रतापपूर, मेंढवन, लोहारे, चिंचपूर, खेडगाव, कासारे येथून येत. तर राहाता तालुक्यातून कोऱ्हाळे, पिंपरी लोकाई, आडगाव खडकी, रामपूरवाडी, देहगाव कोऱ्हाळे, ममदापूर, वाळकी, लोणी बुद्रुक येथून टाळकरी आहेत. राहुरी तालुक्यातील करजगाव, वरशिंदे, माळी सागज, मानोरी, दवणगाव, मोमीनपूर, बेलापूर खुर्द येथून येत. वैजापूर तालुक्यातून भगूर तालुका, गोळेगाव, भद्वर, पाणव खंडाळा, सुराळा, बेलगाव, रोटेगाव, भगगाव, घायगाव, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, पुणतगाववाडी. तर गंगापूर तालुक्यातून नेवरगाव, भालगाव, मेंढी, कानडगाव, बगडी रोडस्थळ येथून येत. तर औरंगाबाद तालुक्यातून हातमळी येथून तिसऱ्या प्रहारासाठी येत. खुलताबाद तालुक्यातून गदाने गावातून टाळकरी येत. येवला तालुक्यातून कोळेगाव, देवळाणे, उंदीरवाडी, बोगटे, दुगलगाव, कुसमाडी, पिंपळगाव जलाल, येवला शहर, गणेशपुरी सुकी, अंगुळगाव.